चला सगळेच परमार्थिक आहे, असू द्या. सगळेच कार्यक्रम एकत्र करणं म्हणजे सगळं ऍडजस्ट होत नाही. बघा भगवान आपल्या शिव शंभूंना सत्यप्रिय आहे आणि ब्रह्माने नेमकं तेच केलं. काय केलं? असत्य भाषण केलं. आणि असत्य भाषण करून पण 2 साक्षीदार आणले. खोटं बोलणारा नेहमी साक्षी, तुझी शपथ, माझी शपथ, आईची शपथ, बापाची शपथ, हा माणूस 100% खोटं बोलत असतो. हा कधी खरं बोलतो का? काही लोकांना सवय असते खोटं बोलायची. काही झालं का वेळ निघून न्यायचं, खोटं बोलायचं. त्यांना वाटतं समोरचे मूर्खच आहे, त्यांना काही कळत नाही. पण याचा परिणाम काय होतो? तो माणूस डोक्यातून उतरून जातो. फक्त काय असतो मग? तोंडापुरता. तुम्हाला काल सांगितलं ना, सावकार आल्यावर तुम्ही खुश होता का? नाही. गोड आला, लांबून आला म्हणते हा, मग तोंडावर फक्त गोड गोड बोललं जातं. मनातून त्या माणसाविषयी काहीच आत्मीयता राहत नाही, काहीच राहत नाही आणि काही उपयोग नाही हो. आणि एक खोटं लपवण्यासाठी 9 खोटं बोलावं लागतं. तुम्ही प्रयत्न करून बघा खोटं बोलायचं. आणि तुम्हाला माहितीये का, आपलं अंतःकरण आहे ना, ग्वाही देत असतं. खरं की खोटं, चुकीचं की बरोबर. समजा तुम्ही इथं आले, आता कालचा प्रश्न होता, इथं